लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या उपजीविकेशी थेट संबंधित असलेल्या ट्रॅक्टर आणि ट्रॅली चोरीच्या घटनांनी काही दिवसापासून डोकेदुखी वाढवली होती। मात्र शिरूर, आनंदपाळ आणि देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्याचा अखेर पोलिसांनी छडा लावला आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या नेतृत्वातील पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तपासाची सूत्रे हलवली। गोपनीय माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने तपासाला वेग देण्यात आले। या तपासादरम्यान मुराद मौलासाहेब खुदभाई यांच्यावर संशय निर्माण झाला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता आरोपीने ट्रॅक्टर, ट्रॅली आणि पाणी टँकर चोरीचे गुन्हे कबूल केले। या कारवाईत पोलिसांनी शिरूर, आनंदपाळ येथील 2 गुन्ह्यातील ट्रॅक्टर, ट्रॅली आणि सिमेंट पाईप तसेच देवणी येथील ट्रॅक्टर आणि पाणी टँकर असा एकूण 9,25,000 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। ग्रामीण भागात शेती हा कणा मानला जातो आणि त्यासाठी लागणारी साधनं चोरीला जाणं म्हणजे शेतकऱ्यासाठी मोठा आर्थिक फटका असतो। अशा परिस्थितीत पोलिसांनी अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा करून संपूर्ण मुद्देमाल परत मिळवून दिल्याने स्थानिक शेतकरी आणि समाधान व्यक्त केले जात आहे। कायदेशीर कारवाई सुरू असून चोरीच्या इतर गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे का याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिरूर, आनंदपाळचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस अंमलदार गौतम घाडगे, शाहू बनसोडे, संदीप साठे, बाबासाहेब जगताप यांनी केली आहे।